तर नांदेडमध्ये जे पाटबंधारे चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहेत त्यांचे निवासस्थान आहे त्यांना 7 दिवसाच्या आत ते खाली करण्याचे आदेश दिले. त्यांची मागणी होती की शासकीय जे दर असतील त्यानुसार आम्ही पैसे पेड करू, आम्हाला ते आमच्या नावावर करून देतो. आम्ही गेल्या अनेक वर्षापासून आम्ही इथे राहतो. गेल्या 40 वर्षापासून गेले दुर्दैवाने काय झालं आहे की शासनाच्या म्हणजे जलसंपदा विभागाच्या वतीने जी अतिक्रमणाच्या संदर्भात कार्यवाही व्हायला पाहिजे होती ती झाली नाही. त्या निवृत्त कर्मचाऱ्यांना दोष देत नाही, कारण शेवटी त्याने त्याचवेळी धरणाची एकदा कामं संपल्यानंतर ती जागा जलसंपादक हातून ताब्यात घ्यायला पाहिजे होती. आता काही कर्मचारी राहतात तिथे, मला जी काही माहिती मिळाली. तर शेवटी आता त्या संदर्भात मी आता माहिती घेतो आहे काय करता येईल आपल्याला. काही त्यांना पर्याय जागा देणं हे काही त्याचं उत्तर नाही आहे. शेवटी त्यांनी जागा खाली करणं एवढंच पर्याय आहे. शेवटी जर जागा महामंडळाच्या आहेत आणि महामंडळाची मालमत्ता जी आहे ही सुरक्षित राहिली पाहिजे, महामंडळाच्या नावावर झाली पाहिजे. आपल्याला आश्चर्य वाटेल की मागच्या 4 महिन्यामध्ये जवळजवळ 18,000 एकराच्या वर जमीन ही महामंडळाच्या नावावर करण्यामध्ये आपलं यश आलं की नावावर नव्हती आपल्या. म्हणजे मला वाटतं हा जो काही सावळा गोंधळ झाला होता त्याच्यामध्ये थोड्या या कारवाईमध्ये अडचणी येणार, पण शेवटी शासनाची जागा शासनाला मिळायला पाहिजे.